मित्रांनो नमस्कार. जय शिवराय सर्वांना. संजीवन ॲग्रो फार्मच्या इको फ्रेंडली बांबू शेड, गावरान कुक्कुटपालन आणि शेळीपालन शेड अपडेटमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तुम्ही आता पाहिले की हे नक्की काय चाललंय. आपण बांबूला जॅक लावलाय का? तर कसं आहे, 2 वर्षापूर्वी आपण ह्या भागातलं काम केलं होतं आणि 2 वर्षात एक असा अनुभव आला आहे आपल्याला की ह्या ज्या रस्सी आपण बांधल्या होत्या हे बांबू थोडं सुकल्यामुळं किंचितशा लूज झाल्यात आणि आपला फ्लोअर किंचितसा खाली आला आहे. त्यावेळेस आपण याला कुठलंही बाकीचं काम केलेलं नव्हतं. साहजिकच भारतभरात असा कुठंही प्रोजेक्ट नाही आहे, आपण आपल्या पद्धतीने तो करतो आहे. हा पहिलाच प्रोजेक्ट आहे भारतातला माझ्या माहितीत तरी. तर त्याच्यात आपल्याकडनं काही त्रुटी राहिल्या होत्या, त्यातनं आता निदर्शनात आलं आणि आपण आता काय करतो आहे, जॅकनी 1-1, 2-2 इंच जिथं जिथं आपलं खाली आले त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, फ्लोअरला हाईट देऊन इथं आता नटबोल्ट केलेलं आहे. ह्या जुन्या कामामध्ये आपण आता नटबोल्ट कुठे केलं नव्हतं, पण ही गोष्ट लक्षात आली. आपण आत्ता सध्या जे काही ह्या पुढच्या चारा शेडचं काम केलं आहे, हे पडवीचं काम केलं, इथं ऑलरेडी आपण ती चूक दुरुस्त केली होती आणि आता आपले हे फ्लोअरलासुद्धा आपण सगळीकडं नटबोल्ट करून ते लेवलमध्ये करायचं काम चाललं आहे. उचलणं अवघड आहे म्हणून आपला हत्ती जो आहे इसूझूचा जॅक आपण त्याला लावलेला आहे आणि काम सुरू केलं आहे. व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा.